जाईल. आगरी समाज सेवा मंडळाचे सदस्य सन्माननीय प्रकाशजी घरत साहेबांचं या ठिकाणी सन्मान केलं जातोय आयोजकांच्या वतीनं. त्याचप्रमाणे सन्माननीय किसनजी पाटील साहेबांना विनंती करतोय की कृपया आपण मुख्य व्यासपीठावरती या. शिरगाव गावचे सरपंच आणि आगरी समाज सेवा मंडळाचे सदस्य सन्माननीय किसनजी पाटील साहेबांना विनंती करतोय की कृपया आपण मुख्य व्यासपीठावरती या. आणि मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण देतोय, सामनावीर पुरस्कार आपण देतोय मनोज पाटील, ज्याने आक्रमक बॅटिंग केली. सलामीला आलेला फलंदाज अगदी शेवटपर्यंत खेळला आणि अफलातून धाबांचा वर्षाव, षटकार चौकारांची आतिषबाजी करत असताना जर आपण पाहिलं तर मनोज पाटील यांनी वैयक्तिक 13 चेंडूंचा सामना करत असताना धाव फलकावरती धावा उभारत असताना स्वतः वैयक्तिक 13 चेंडूमध्ये 38 धाबांचा एक मोठा योगदान दिला. अनेक भला मोठा टार्गेट या ठिकाणी सेट केला आणि तोच मनोज पाटील या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. सन्माननीय नगरसेविका शर्मिलाजी मॅडम यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी 54 एज मध्ये सलामीला येऊन मात्र अगदी शेवटपर्यंत खेळणं, 5 ओव्हर खेळणं भरपूर कठीण आहे आणि या प्रसंगी काय चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून आपण पाहिली. युवांना लाजवणारा खेळ मनोज पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहिलं. ऑन साइडला चेंडूला केळले कार्पेटचा वापर आपण पाहिला. एकदा वेगाने पूर्ण दुसरीचा प्रयत्न केलाय गोलंदाजी मार्गावरती. गोलंदाज जर आपण पाहिला तर संजय पाटीलला पाहतोय. संजय पाटील गोलंदाजी मार्गावरती जरूर पाहायला मिळतोय. या वेळेचा चेंडू मात्र सोडून दिलाय, व्हाईट बॉलचा इशारा येतोय. संजय पाटील गोलंदाजी मार्गावरती आपण त्यांना पाहतोय आणि जरूर 1 वर्ष त्यांच्या देखील नावावरती होता, कारण टॉप गोलंदाजांमध्ये असलेलं नाव, पहिल्या क्रमांकावरती असलेलं नाव संजय पाटील यांचं होतं. अगदी विनंती करतोय टिवरी मास्टर संघाला आपला एक अतिरिक्त खेळाडू कृपया आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. टिवरी संघाला विनंती करतोय. बॅटर मंगेशला आपण स्ट्राईक एंड कडे पाहतोय आणि गणेश, मंगेश आणि गणेश ही सलामवीर जोडी आपण पाहतोय. या वेळेस चेंडू हवेमध्ये आहे आणि 1 धाव या ठिकाणी पूर्ण झाली. एका धावेवरती समाधान मानत असताना पाहतोय. एका धावेच्या मदतीने संघाच्या धावा देखील पुढे सरकत असताना धाव फलक 6 वरती. या वेळेस ऑन साइडला बॉल क्रॉस बॅटने खेळलाय. 1 धाव वेगाने पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय, डायरेक्ट हिट केला जातोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पॉवर प्लेचा षटक टाकतोय संजय पाटील आणि काय अफलातून गोलंदाजीचा नजारा पेश करतोय. 2023 ते वर्ष अजूनही आठवतंय. 2023 मध्ये आगरी समाज सेवा मंडळाच्या अंतर्गत खेळत असताना टॉप 10 मधील पहिल्या क्रमांकावरती असलेला हा गोलंदाज, सर्वात जास्त विकेट घेणारा हा गोलंदाज आणि सर्वात कमी रन खर्च करणारा हा गोलंदाज जरूर आपण पाहतोय गोलंदाजी मार्गावरती संजय पाटील. घोडबंदर मास्टर संघासाठी
अतिशय चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहिली होती. भरपूर साऱ्या ट्रॉफीज घोडबंदर मास्टर संघाने आपल्या नावावरती केला होता आणि दरम्यान त्यामध्ये सिंहाचा वाटा होता, तो म्हणजे संजय पाटील यांचा. कारण काय गोलंदाजी होती, महत्त्वाच्या फलंदाजांना बाद करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून नेहमी होत असताना पाहायला मिळायचं. आणि तोच गोलंदाज आता मात्र गोलंदाजी मार्गावरती षटक प्रगतीपथावरती पाहायला मिळतोय. ऑन साईडला क्रॉस बॅटने फटका खेचलाय, एकदा वेगाने पूर्ण केली. दरम्यान दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात होता. धावफलक आपण पाहतोय, धावफलकावरती धावा सध्याच्या घडीला 8. शेवटचा चेंडू शिल्लक आहे पॉवर प्लेचा. सिडनीजी डुमेकर साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. आम्ही त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत करतोय आणि त्यांचा देखील आवाज आपण थोड्याच वेळानंतर या कॉमेंट्री बॉक्स मधून ऐकणार आहोत. षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज मंदारला बोलवलं गेलंय. मंदारच्या खांद्यावरती आता मात्र जबाबदारी टाकली, ती म्हणजेच दुसऱ्या षटकाची. या दुसऱ्या षटकामध्ये कशा रीतीची गोलंदाजी केली जाईल, किती धावांपर्यंत रोखलं जाईल, प्रयत्न कशा रीतीचे केले जातील. एका बाजूला आपण मंगेश आणि विक्रम ही जोडी पाहतोय. ह्या वेळेस स्टँड अँड डिलिव्हर करायचं होतं, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. येस, बॉल व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धावेमध्ये भर होईल आणि अवांतर धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकला जातोय. दुहेरी आकड्यामध्ये प्रवेश करत असताना 10 वरती धावफलक पाहायला मिळतोय सध्याच्या घडीला. ह्या वेळेस मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलचा पुन्हा एकदा संपर्क नाही. हा चेंडू मात्र निर्धाव स्वरूपात राहिलाय. स्ट्राईक कडे बॅटर आपण जरूर पाहतोय. मंगेश आता मात्र निर्धाव चेंडू खेळत असताना मंगेशसाठी पुढचा चेंडू पुढे येऊन खेळलाय. कार्पेटचा वापर जरूर केलाय, एकदा वेगाने पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का, नकार येतोय. समाधान मानतायत फक्त एका सिंगल वरती आणि एका सिंगलच्या मदतीने संघाच्या धावा या धावफलकावरती वाढत असताना पाहायला मिळतील. धावफलकावरती धावा लागल्या गेले त्या म्हणजेच 11. स्ट्राईक कडे बॅटर विक्रम क्रमांक 3 वरती पाहतोय. या वेळेस मात्र अगदी व्यवस्थितरित्या चेंडू टाकला गेलाय, बॅट आणि बॉलचा कुठे संपर्क नाही. चेंडू राहिला निर्धाव स्वरूपात. निर्धाव चेंडूचा खेळ या ठिकाणी संपलाय. धावफलक देखील पूर्णपणे थांबला गेलाय. मंदारचा पुढचा चेंडू गोलंदाजी मार्गावरती सज्ज होतोय. मंदार पुन्हा एकदा फ्लाइट देण्याचा प्रयत्न झाला होता, मिस केला एसटी रक्षकाने या बॉलला आणि इथे मात्र एक धाव मिळेल. बॅटर या ठिकाणी बीट झाला, एसटी रक्षक देखील बीट झाला. एक धाव मिळते. 2 रन 2 धावा. 2 धावेच्या मदतीने संघाच्या धावा धावफलकावरती वाढतील. धावफलक जाऊन पोहोचलाय 14 वरती. बाईटचा इशारा येतोय, बाईटच्या स्वरूपात या 2 धावा मिळतील. धावफलक 14 वरती जाऊन पोहोचलाय. धावा कशा येतात याला महत्व नाही आहे, तर धावा किती येत आहेत याला महत्व आहे. मर्यादित षटकांचे सामने आहेत. कमीत कमी चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावांचं योगदान तुम्हाला द्यायचं आहे. येणाऱ्या प्रत्येक बॅटरने तो विचार करायला हवा की कमीत कमी चेंडूमध्ये कशा रीतीने जास्तीत जास्त धावांचं योगदान देता येईल याचा. इथे मात्र दाट अपील केली. अपील मध्ये अतिशय उत्साह आपण पाहिला, आत्मविश्वास मात्र कमी राहिलाय. निर्धाव चेंडूचा खेळ संपलाय. मंदारनं मात्र या ठिकाणी मन मोहित केलंय, कारण या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केलेत आतापर्यंत. माफ करा, 4 धावा खर्च केलेत. चेंडू फेकलेत 5. शेवटचा बॉल इथे देखील एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का, प्रयत्न केला जात नाहीये.
शेवटच्या बॉलवरती एकच धाव आणि एका धावेच्या मदतीने संघाच्या धावा पुढे सरकत असताना पाहायला मिळतील. धावफलक जाऊन पोहोचलाय 15 वरती. षटक संपलाय दुसरं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15 धावा धावफलकावरती लागल्या गेलेत. जोडीचा जर विचार केला तर मंगेश आणि विक्रम ही जोडी सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये खेळते आणि इथे मात्र रिटायर्ड हट आपण पाहतोय. रिटायर्ड हट आपण जरूर बॅटरला पाहतोय. पहिल्याच बॉल वरती स्टँड अँड डिलिव्हर अगदी ताकदीने केला हल्ला. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. बॉल वरती आलाय षटकार. आक्रमण केलंय बॅटर नितेशने आणि स्वतःचा वैयक्तिक अकाउंट त्याने ओपन केलाय षटकाराच्या मदतीने. इथे मात्र ब्लॉक मध्ये टाकलेला हा चेंडू ब्रह्मास्त्राचा वापर केलाय आणि त्या चेंडूला अगदी व्यवस्थितरित्या दिशा दिली. एक धाव या ठिकाणी अर्जित केली. हा चेंडू जर मिस झाला असता तर मात्र चेंडूने सरळ एस्ट्यांना किस केला असता. पण तो काय अगदी व्यवस्थित तंत्रशुद्ध फलंदाजी पाहायला मिळते नितेशच्या माध्यमातून. यावेळेस शॉर्ट पिच बॉल आहे. ऑन साईडला खेळलाय बॉलला. डीप काउ कॉर्नरला फिल्डर मंदार. एकदा वेगाने पूर्ण एका धावेवरती समाधान देखील मानावं लागते. एका सिंगलच्या मदतीने संघाच्या धावा धावफलकावरती 22. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 22 धावा धावफलकावरती लागले. तिसरं षटक आपण पाहतोय. गोलंदाजी मार्गावरती देवेश. पुढचा चेंडू नितेशसाठी. यावेळेस देखील उडवलाय बॉलला. हा देखील बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा. षटकार. अखो टप्प्याचा बॉल होता आणि त्या अखो टप्प्याच्या बॉल वरती सुरेख प्रहार पाहायला मिळतोय. बिग हिट या षटकातील दुसरा षटकार आलाय बॅटर नितेशच्या बॅट मधून. पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू होता. खोल टप्प्याच्या चेंडूला खोदून काढलाय. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. 2 धावा पूर्ण. 2 धावेच्या मदतीने संघाच्या धावा फलकावरती 30. 2 षटकार आलेत. 2 सिंगल आलेत आणि आता डबल. शेवटचा बॉल शिल्लक आहे. आतापर्यंत धावा खर्च केलेत त्या म्हणजे जवळपास 16. गोलंदाज देवेशचा पुढचा चेंडू नितेशसाठी.
इथे देखील बॉलला उडवलाय. आता फिल्डर आहे मंदार, चुकी होणार नाही. अगदी डीप काऊ कॉर्नरला झेल टिपला गेलाय. बॅटर इज आउट, फलंदाज आउट झालाय. मोठा धक्का लागलाय टीमला. आणि दाखल झाल्या होत्या. आता मात्र आपल्यातून रजा घेत असताना एक अतिशय चांगली भेट त्यांनी या स्पर्धेला दिली. आपण या स्पर्धेमध्ये आल्या त्याबद्दल आम्ही आपले आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. असेच आपण नेहमी या खेळाडूंच्या पाठीशी उभ्या राहाल अशी अपेक्षा आहे आणि तीच एक विनंती. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज नितीनला बोलवलं गेले. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर चौथं. मागील षटकामध्ये काय अफलातून कामगिरी आपण पाहिली. बॅटर नितेशच्या माध्यमातून 16 धावांचं योगदान आपण पाहिला. 5 चेंडूमध्ये 16 धावांचं योगदान त्यांनी दिला. काय अफलातून कामगिरी आपण त्याच्या माध्यमातून पाहिली. पुढचा बॉल ह्या वेळेस आक्रमण करायचं होता. बॅट आणि बॉलचा व्यवस्थित संपर्क नाही. कोणतीही धाव या बॉलवरती येणार नाही. निर्धाव चेंडूचा खेळ संपलाय. गोलंदाज नितीन षटकाची सुरुवात करत असताना निर्धाव चेंडू मागे. धाव फलकावरती धावा सध्याच्या घडीला 30 लागल्या गेलेत. पुढचा बॉल या वेळेस टप्प्याचा बॉल होता. ऑन साईडला या ठिकाणी खेळला गेलाय. एकदा वेगाने पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. सिंगल वरती समाधान मानावं लागतंय. 31 धावा धाव फलकावरती. 2 चेंडूंचा खेळ संपलाय. 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. या वेळेस आक्रमण केलाय. फिल्डर आहे
बनून राहील प्रेक्षक. बॉल चाललाय अगदी सीमा रेषा पार, बाउंड्री लाईनला क्लिअर करतोय. येतोय आक्रमक आणि षटकार. उत्तम व्यवस्था या ठिकाणी झालेली आहे. सर्वांनी जेवून घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे ग्रामस्थांना देखील विनंती करतोय की आपण देखील जेवून घ्यायचं आहे. जेवणाची उत्तम व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. चौक मास्टर संघाच्या माध्यमातून आपण हे भव्य दिव्य आयोजन पाहतोय आणि सर्वांना विनंती करतोय, सर्व ग्रामस्थांना देखील विनंती करतोय, उपस्थित असलेल्या सर्व क्रीडा रसिकांना विनंती करतोय की आपण कृपया जेवून घ्यायचं आहे. या बॉलवरती मिळतील धावा 4. येतोय सुरेख चौकार. चार धावेच्या मदतीने संघाच्या धावा आता मात्र वाढत असताना पाहायला मिळतात. धावफलक जाऊन पोहोचलाय 41 या आकड्यावरती. षटकारानंतर चौकार आपण पाहिला नंदकुमारच्या बॅट मधून. नंदकुमारने स्वतःचा वैयक्तिक अकाउंट ओपन केल्यानंतर मात्र आतिषबाजी करत असताना यावेळेस काय घडलंय, व्हाईट बॉलचा इशारा. अवांतर धावीमध्ये भर होते. अवांतर धावेच्या मदतीने धावफलक 42 आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. 2 चेंडूंचा खेळ अजूनही या षटकातील बाकी आहे. पुढचा बॉल नितीन. यावेळेस गतीमध्ये मिश्रण केले, टप्पा थोडासा मागे ठेवला, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. टप्पा पडल्यानंतर चेंडू जर आपण पाहिला तर मात्र धीम्या गतीनं अगदी थोडस बसून जात असताना पाहायला मिळाला, खाली राहिला आणि पूर्णपणे बीट झालाय बॅटर नंदकुमार. नंदकुमारसाठी पुढचा चेंडू. यावेळेस पुलर लाईनचा चेंडू होता, झेल टिपला गेलाय. कॅचेस विन द मॅचेस आपण नेहमी म्हटलं जात आहे आणि इथे काय चांगला झेल टिपला गेलाय. घोडबंदरचे नक्कीच कोच असं त्यांना म्हटलं जात आहे आणि काय जबरदस्त झेल त्यांच्या माध्यमातून टिपला गेलाय. महत्वाचा झेल होता आणि महत्वाचा झेल त्यांनी टिपला गेलाय, कारण त्या फलंदाजाच्या बॅटमधून 2 मोठे फटके आलेत आणि हा कॅच पकडायचा होता आणि तो पकडलाय. धावफलकावरती धावा 42. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. येणारे 6 चेंडू अजूनही बाकी आहेत आणि इथून पुढे मात्र चांगला कमबॅक करावा लागेल. कमबॅक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी घोडबंदर मास्टर संघाने केलाय. घोडबंदर संघाचा जर उल्लेख केलं तर मागील पहिले 2 षटक अगदी व्यवस्थित टाकले गेले होते. पहिल्या षटकामध्ये 9 धावा, दुसऱ्या षटकामध्ये फक्त जर आपण पाहिल्या तर 5 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये मात्र 16 धावा आणि या चौथ्या षटकामध्ये देखील धावा जर आपण पाहिलं तर जवळपास 12 धावा खर्च केलेत. अशा रीतीने बॅटिंग करत असताना टिवरी संघाला आपण पाहिलं आणि टिवरी संघाच्या माध्यमातून खेळत असताना नितेश आणि नंदकुमार या 2 फलंदाजांच्या माध्यमातून चांगली फटकेबाजी आपण पाहिली. 2 षटकार आणि 1 चौकार या दोघांच्या बॅटमधून आपण पाहिले होते आणि जवळपास धावफलक जर आपण पाहिलं तर 42 वरती नेऊन ठेवलंय. आता मात्र दोन्ही फलंदाज बाद झालेले आहेत, आउट झालेले आहेत आणि त्यानंतर नवीन फलंदाजांवरती जी जिम्मेदारी आहे, ती जबाबदारी आहे आणि इथे मात्र 1 बाउन्स डीप कव्हर मध्ये चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक येतोय सुरेख चौकार.
शिरगाव मास्टर. जनकाय 11 मुर्दा विरुद्ध शिरगाव मास्टर या दोन संघांमध्ये आता मात्र ही लढत पाहायला मिळणार आहे. तर विनंती करतोय दोन्ही संघांना आपण टॉस साठी या. जनकाय 11 मुर्दा आणि शिरगाव मास्टरला विनंती करतोय की आपण टॉस साठी यायचं आहे. सन्माननीय सिडनीची डिमेकर साहेब आज या ठिकाणी दाखल आहे. कडून अतिशय उत्कृष्ट आयोजन असलेली स्पर्धा ती म्हणजे चौक या चिमाजी अप्पा ग्राउंड मध्ये आपण बघत आहोत. सुंदर आयोजन आहे. अजूनही कोण जेवायचे बाकी जर राहिलेले असतील तर त्यांनी कृपया प्लीज, चांगलं जेवण आहे ते जेवण करून घ्या. आमचे स्कोरर आणि कॉमेंटेटर आदेश रिलॅक्स होत आहेत थोडे. आदेश थोडं डबल जेवा, आपल्याला संध्याकाळपर्यंत कॉमेंट्री करायची आहे. सुंदर आवाज होता आदेशचा. चला आता घोडबंदर आणि टिवरी 49 धावांचं लक्ष्य आहे हा सामना जिंकण्यासाठी. डिका स्पोर्ट्स आमच्या उत्तरमध्ये भरपूर प्रेक्षक बघत आहेत. डिका स्पोर्ट्सचं लाईव्ह अतिशय सुंदर आहे, सुंदर असतं. आमच्या मोठ्या फ्लॅट टी व्हीवरती बंगल्यामध्ये सर्वजण आता बघत असतील घरी. तर डिका स्पोर्ट्सचे भरपूर व्ह्युअर्स आहेत. चला आता स्कोररिंग, नवीन स्कोरर आपल्यामध्ये हजर आहेत. रेनॉल्ड गोन्साल्विस यांचं देखील स्वागत करतोय चौक मास्टर्स संघाकडून. तसेच 12वे खेळाडू थोडे यायचे आहे कारण आमचे स्कोरर आता थोडे गेलेले आहेत, त्यामुळे आम्हाला 12व्या खेळाडूची गरज लागते. ती म्हणजे घोडबंदर मास्टर्स तसेच टिवरी मास्टर. भरपूर मेहनत घेत आहेत. चौकचे मास्टरचे खेळाडू आहेत, काही त्यांचे संघामधून जे आहेत मास्टरमधून. शिरगाव यानंतरचा होणारा सामना या दिवसातील चौथा सामना असेल. शिरगाव वर्सेस सेकंड राऊंड आहे. सॉरी, तर शिरगाव संघाने कृपया यायचं आहे. जानकार मुर्दा ही टीम हजर झालेली आहे. तर शिरगाव संघ असेल तर त्याने यायचं आहे. शिरगाव संघाचे कर्णधार आमच्या चौक मास्टर्सचे आयोजक जोझफ हे विशेषतः मेहनत घेत आहेत. ते सांगत आहेत की शिरगाव या संघाचे कर्णधार जर आले असतील तर त्याने कृपया यायचं आहे. चला आता स्टॅकवरती, चला आपण मॅचकडे बोलूया. गोलंदाजाचं नाव मी अगोदरच बोललेलो. 12वा खेळाडू यायचा आहे कारण आमचा पंकज गेलेला आहे तिथे जेवायला. मंगेश गोलंदाज येतो तो म्हणजे मंगेश. सुरुवात होते. ऑल दी बेस्ट दोन्ही संघाला. या चौक मास्टरच्या आजच्या पहिल्या दिवसामध्ये दुसऱ्या इनिंगसाठी
नवीन फलंदाज आहेत तो म्हणजे संजय आणि दोन्ही संजयच आहेत. चला संजयजी स्टॅकवरती आहेत. पहिलाच बॉल अतिशय उत्कृष्ट पद्धतीने संपतोय. कुठलीच धाव घेण्याचा काही संभव नाही. मंगेश गोलंदाज आहेत. पहिला डॉट पद्धतीने संपतोय. सुरुवात झालेली आहे सामन्याला. दुसरा चेंडू याला मात्र चांगल्या पद्धतीने कवासमध्ये ढकललेला आहे. सनसनीत येतोय चौकार. या चौकाराच्या साहाय्याने संघ पोहोचतोय 4 या धावसंख्येवरती. पाठलाग चाललाय तो म्हणजे 49 रन्स. त्यामधल्या 4 धावा आतापर्यंत पूर्ण केलेल्या आहेत. नवीन चेंडू पुरवलेला आहे. पहिलाच ओव्हर चालू आहे म्हणजे नवीन चेंडू. पंच ते सांगतीलच. 2 चेंडूमध्ये 4 धावा झालेल्या आहेत. गरज आहे ती म्हणजे 49 धावांची. डिका स्पोर्ट्सवरती आपण या सामन्याचं मला तर थेट प्रक्षेपण बघत आहोत. सर्वांचं ज्यांनी ज्यांनी या चॅनलवरती जॉईन झालेले आहेत त्या सर्वांचं हार्दिक स्वागत. एक धाव पूर्ण केलेली आहे आणि 2 धावा. या दुहेरी फटक्याने संघ पोहोचतोय 6 या धावसंख्येमध्ये. 3 चेंडूमध्ये धावा आल्या त्या म्हणजे 6 धावा. आपण बघत आहोत घोडबंदर मास्टर्स तसेच तिवरी मास्टर्स. मंगेश आपल्या व्यक्तीत पहिल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन यावेळेला मात्र परत एकदा चांगल्या पद्धतीने खेळून काढलेला आहे आणि बाद होतोय. संजय जी रनआउट झालेला आहे. दोन्ही संजयच होते त्यामुळे पहिला हादरा बसतोय फक्त आणि फक्त 6 धावसंख्येवरती. नवीन फलंदाज उतरतोय तो म्हणजे मंदार. जीवन पाटील कृपया मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. स्टेजवरती यायचं आहे तुम्ही. जीवन पाटील. आणि आयोजकामधून कोण जेवायचं बाकी असेल तर जेवून घ्या. आपल्याला शिरगाव संघ टॉससाठी आलेला आहे. त्याचे कर्णधार आलेले आहेत आणि जीवन पाटील आणि हा वाईट बॉल. एक अतिरिक्त धावे संख्येने संघ पोहोचतोय 7 या धावसंख्येवरती. 7 धावा 1 गडी बाद. 1 नाही 2 झाले ना. 2 गडी बाद सॉरी. आता बाद झालेला आहे. 2 गडी बाद झालेले आहेत. धावा फक्त आणि फक्त 7 धावा. नवीन फलंदाज उतरतोय उमेश. संजय दोन्ही संजय परतलेले आहेत. नवीन फलंदाज जातोय तो म्हणजे उमेश. वाईट चेंडूवरती ते बाद झालेले आहेत. उमेश 49 धावांचा पाठलाग होता. त्यामधल्या धावा केल्यात त्या म्हणजे 7 धावा झालेल्या आहेत. अजून 42 धावांची गरज आहे. ती म्हणजे येणाऱ्या 26 चेंडूमध्ये. हो गुड बॉल. वाईट बॉल. अजून एक अतिरिक्त धाव. या अतिरिक्त धावेने संघ पोहोचतोय 8 या धावसंख्येवरती. 8 धावा. मंगेश आपल्या वैयक्तिक पहिल्या षटकातील 2 विस्तृत पद्धतीचे चेंडू वाईट टाकलेले आहेत त्याने. पुढचा चेंडू घेऊन मंगेश
परत एकदा वाईट बॉल, अजून एक अतिरिक्त धाव, वाईटचे हॅट्रिक झालेले आहे. या एकेरी धावेने संघ पोहोचतोय 9 या धावसंख्येवरती. 9 धावा, 2 गडी बाद. आता शेवटचा चेंडू असेल या पहिल्या षटकातील. धावसंख्या आहे ती म्हणजे 9 धावा, 2 गडी बाद. 5 चेंडूमध्ये आतापर्यंत पूर्ण केलेले आहेत. आता शेवटचा चेंडू, गोलंदाज आहे तो म्हणजे मंगेश. यावेळेला चांगल्या पद्धतीने खेळून काढलेला आहे. आणि तर अजून एक फलंदाज बाद होतोय धावचित पद्धतीने. तिसरा हादरा बसतोय. उमेश हे बाद झालेले आहेत. घोडबंदरचा तिसरा फलंदाज बाद होतोय डीजे. रन आउट उमेश. आता नवीन फलंदाज येतो तो म्हणजे नितीन. जवळजवळ 20 वर्ष अगोदर आम्ही घोडबंदर इथे एक स्पर्धा पाहिली. जॉर्जी गोविंद, त्यानंतर बोईतूर, बेल्जम, काय जबरदस्त नावाजलेले फलंदाज खेळायचे. फॉस्टिन, रोमनचा मला एक फटका आठवतोय. एक आम्ही स्कूलच्या मैदानावरती आम्ही त्यांच्या अपोजिट बहुतेक खेळत होतो. मी यंगस्टर मार्फत होतो तेव्हा रोमनने एक फटका मारलेला मला स्ट्रेट. त्यावेळेला ज्या ट्रॉफ्या होत्या आपल्या त्या उडाल्या होत्या तंबूमधून. बघा किती जोरदार फटका दिला असेल. टॉस कोणाचे असते? जीवन पाटील. कर्णधार आलेत ना, तर टॉस करून घ्या. लगेच यानंतर दुसऱ्या फेरीतील सामना चालू होणार आहे. कोणी जेवण केलेलं नसेल तर जेवण करून घ्या. तर मित्रांनो, ह्या जुन्या आठवणी ह्यासाठी सांगतो की जे नवीन पिढी आहे त्यांना सुद्धा समजलं पाहिजे. तेव्हा आमचे सामने 15 षटकांचे व्हायचे. आता तर 15 षटकं जर आताची नवीन पिढी जर सामना खेळला तर दुसऱ्या दिवशी उठणारच नाही. चला, नाणेफेक होतोय जीवन पाटील यांच्या मार्फत. बॉलर नेऊन जायचं आहे. शिरगाव नाणेफेकीचा कौल जिंकतोय. नो बॉल आहे, मात्र गोलंदाजाचं नाव द्या. शेखर, सुंदर नाव आहे शेखर. फ्री हिट आहे. फ्री हिटचा फायदा उचलता ना, अजून आहे चान्स. वाईट बॉल झालेला आहे. या वाईटच्या साहाय्याने संघ पोहोचतोय 11 या धावसंख्येवरती. 11 धावा, 3 का 4 गडी बाद. 11 धावा, 3 गडी बाद. शेखर आपल्या वैयक्तिक आता खऱ्या अर्थाने षटकाला सुरुवात केलेली आहे. गुड बॉल. या एकेरी धावाने संघ पोहोचतोय 12 या धावसंख्येवरती. 12 धावा, 3 गडी बाद. मंदार आणि नितीन असे दोन्ही खेळाडू आपण बघत आहोत घोडबंदर या संघाकडून. 49 धावसंख्येचा पाठलाग आहे. पुढचा चेंडू घेऊन शेखर. या वेळेला मात्र परत एकदा वाईट असता. मात्र 1 धाव या एकेरी धाव्याने संघ पोहोचतोय. टॉस जिंकल्यानंतर शिरगाव संघाने निर्णय द्यायचा आहे. शिरगाव संघ बॅटिंग घेतलेलं आहे, त्याने फलंदाजी घेतलेलं आहे. मुर्दा संघाने लगेच
क्षेत्ररक्षणासाठी उतरायचं आहे मैदानात, कारण आपल्याला संध्याकाळच्या क्षेत्रात भरपूर उशीर होईल परत. शेखर यांचे अजून 3 चेंडू बाकी आहेत. पुढचा चेंडू घेऊन परत एकदा नो बॉल झालेला आहे. ओव्हर स्टेपमध्ये जातोय. अजून एक धाव. फ्री हिट. नो बॉल म्हटलं की फ्री हिट नियमाप्रमाणे. धावसंख्या होते ती म्हणजे 19 धावा. परत एकदा वाईट बॉल. फ्री हिट अजून चालू आहे. 20 धावा झालेल्या आहेत. 49 धावांची गरज होती, त्यामधल्या 20 धावा आतापर्यंत पूर्ण झालेल्या आहे. एक षटक पूर्ण आहे आणि दुसऱ्या षटकातील अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. पुढचा चेंडू घेऊन शेखर. एकदा वाईट होता, मला वाटलं. एक धाव पूर्ण करतायत. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे. चेंडू सीमारेषेकडे जाताना दिसतोय. नाही, तिथून धावायचे आहेत. किती आल्या धावा? 3 धावा आलेल्या आहेत. या तिहेरी फटक्याने संघ पोचतोय 23 या धावसंख्येवरती. 23 धावा, 3 गडी बाद. शेखर आपल्या पहिल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन गुड बॉल. आता एक शेवटचा चेंडू बाकी आहे. हो, यावेळेला मात्र चांगल्या पद्धतीने तडकावलेला आहे आणि चेंडू सीमारेषाकडे जातोय. सनसनी देतोय चौकार. धावसंख्या होते ती म्हणजे 27 धावा. गरज होती 49 धावांची. 27 धावा पूर्ण झालेल्या आहेत. म्हणजे आता गरज आहे फक्त आणि फक्त 22 या धावसंख्येवरती. 22 धावसंख्येची. चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे आता 18 ओव्हर झाला ना. थँक्यू डीजे. अतिशय सुंदर गाणे वाजवत आहेत डीजेवाला. कोण आहे डीजे? कोण आहे आपला? त्यांचं चिंटू. चिन्नू मास्टर अतिशय सुंदर गाणे ऑपरेट करत आहेत. धावसंख्या आहे ती म्हणजे 27 धावा. तर ह्याच मैदानाने चांगले खेळाडू निर्माण केले होते. एडवर्ड गोविंद विशेषतः आठवण करीन. त्यानंतर बेल्जम गोविंद. काय बरीच वर्ष त्याने कर्णधारपद भूषविलं आणि कधीही वाद जर झाला असेल तर त्यामधून समझोता करणारा खेळाडू पण देखील आपला बेल्जम अंकल होता. त्यानंतर फॉस्टिन आपल्यामध्ये हजर आहेत. फॉस्टिनची तारीफ कोण करू शकत नाही. आम्ही एक मॅच जिंकायला आलेलो होतो, मात्र फॉस्टिन उतरले आणि डायरेक्ट 48 नॉट आऊट मारून टाकल्या. मी ते मॅचची सुद्धा आठवण करून दिली होती फॉस्टिन यांना.
मात्र त्यावेळेला आम्हाला गैरसमज असा झाला की पहिलं जे आमच्या गोलंदाजाने अपील केलं होतं फॉस्टिन हे त्यावेळेला क्लिअर पायचीत दिसत होते, मात्र असू दे पंचांनी नकारी दिला आणि त्यानंतर फॉस्टिनने आपला तडाखा दाखवला. 48 धावा याच मैदानावरती अक्षरशः कुठल्या होत्या आणि आमच्या हातून आम्हाला पराभवाच्या शाळेत ढकललेलं. चला आता तिसऱ्या षटकासाठी नवीन गोलंदाज येतोय, तो म्हणजे गोलंदाजाचं नाव द्यायचं आहे. एखादा नितेश गोलंदाज आहे. पहिल्या चेंडूवरती एक धाव काढलेले आहे. धावसंख्या होते ती म्हणजे 28 धावा. आता 21 धावांची गरज आहे. 17 चेंडूमध्ये आता 20 धावांची गरज आहे. जबरदस्त 2 धावा पलून काढलेल्या आहेत. या दुहेरी फटक्याने संघ पोहोचतोय 30 या धावसंख्येवरती. आता गरज आहे फक्त 19 धावांची. चेंडू शिल्लक आहे ते म्हणजे 16 चेंडूमध्ये 19 धावांची गरज. तीस झालेले आहेत, बरोबर आहेत ना? आम्ही पण शाळेत गेलेलो. 49 धावांची गरज आहे. एक धाव पूर्ण करतायत. परत एकदा 2 धावा. या दुहेरी फटक्याने संघ पोहोचतोय 32 धावा. 32 धावा. आता 17 धावांची गरज. नितेश आपले यावेळेला गुड शॉट, जबरदस्त फटका केलेला आहे कव्हर्समध्ये. एक धाव पूर्ण करतायत. या एकेरी धावसंख्येने संघ पोहोचतोय 33 या धावसंख्येवरती. 33 धावा. धावसंख्येचा पाठलाग व्यवस्थित चाललेला आहे असंच म्हणावं लागेल, कारण अजून 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. त्यामुळे पाठलाग व्यवस्थितच म्हणावं लागेल. दोन धाव पूर्ण केलेल्या आहेत. अजून एक धाव पूर्ण होते. 3 धावा आलेल्या आहेत. या तिहेरी फटक्याने संघ पोहोचतोय 36 या धावसंख्येवरती. आता फक्त आणि फक्त 13 धावांची गरज आहे. 13 धावा घोडबंदर संघासाठी बाकी आहेत. नितेश आपल्या व्यक्तीत पहिल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन यावेळेला मात्र चांगल्या पद्धतीने खेळून काढलेला आहे. एक धाव पूर्ण करतायत. धाव संख्या होते ती म्हणजे 37. षटक पूर्ण होतंय. तिसरा. आता 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 12 चेंडू. 12 ना 12 चेंडू आणि 12 धावांची गरज. बॉल टू बॉल आलेला आहे मॅच. उलट काउंटिंग चालू झालेलं आहे. 12 बॉल 12 रन्स. डीजे
ड्रिंक्स ब्रेक संपलेला आहे. आता 12 मध्ये 12. बघा आयोजकाकडून किती मेहनत घेतली जात आहे. लगेच 3 षटकामध्ये आपले 2 मास्टर्सचे खेळाडू मैदानावरती ड्रिंक्स घेऊन जातात. अतिशय उन्हाळा आहे. आजचं टेम्परेचर जर बघितलं तर आय थिंक 37 पण असू शकतं. चला आता 12 चेंडू 12 धावा. डिका स्पोर्टच्या माध्यमातून आपण ही स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण बघत आहोत. गोलंदाजाचं नाव द्यायचं आहे. घोडबंदर संघ जर म्हटला तर अतिशय सुंदर संघ आहे. स्वप्नील तर घोडबंदरची एक अजून आठवण करून देतो. त्यांचा एकच असा खेळाडू होता की तो अजून आहे म्हणजे तो, पण तो कदाचित यंगमध्ये नसेल. अलंकार म्हणून आम्हाला ओळखायचा त्यावेळेला. तो आपल्या पावसाळी स्पर्धेमध्ये सुद्धा उतरला होता. मात्र अलंकार अच्छा त्यांची सुद्धा मॅच चालू आहे. मात्र तो दुसऱ्या मास्टरमध्ये आहे ते आम्हाला समजलेलं. तर ह्या घोडबंदर गावाने सुद्धा चांगले खेळाडू पुरवलेले आहेत. रनआउट पद्धतीने बाद होतोय. चौथा गडी बाद होतोय. देवेश मला वाटतं अजून ज्यांना जेवायचं आहे त्यांनी जेवण तयार आहे. नाहीतर जेवण थोडं बंद होईल. 11 धावा करून बाद झालेले आहेत. नवीन फुलंदाज होतोय तो म्हणजे देवेश. शेवटचा कॉल आहे. जर कुणाला जेवण घ्यायचं असेल, आपले जे उपस्थित पाहुणे संघ आहेत तर त्या पाहुण्या संघांना च्या खेळाडूंना विनंती आहे जेवून घ्या. सुंदर जेवण बनवलेलं आहे चौक मास्टर संघाकडून. आणि मी म्हणेन की सुंदर आयोजन चौक मास्टरचं. माझे मित्र आहेत मेंढरॉय, त्यानंतर झोझप, भरपूर आवर्जून प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देत आहेत. जोझफ फर्नांडिस अतिशय त्यावेळेला सुंदर नाव होतं. मॅचसाठी यायचो. सीझन बॉईज संघाकडून हे खेळाडू खेळायचे. या 2 धावा ना 2 धावाने संघ पोचतोय 39 या धावसंख्येवरती. भिडकावण्याचा प्रयत्न होता मात्र झेल असेल आणि बाद होत आहेत. अजून एक मोठा हादरा बसतोय घोडबंदर संघाला. 39 धाव्यात 5 गडी बाद. डीजे उतरतोय तो म्हणजे भूषण. भूषण स्टॅक वरती असतील. 10 धावांची गरज आहे फक्त आणि फक्त. 9 चेंडूमध्ये 10 धावांची गरज आहे. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज आहेत ते म्हणजे स्वप्नील. यावर मात्र चांगल्या पद्धतीने खेळून काढलेला आहे. 1 धाव पूर्ण करतायत. या एकेरी धाव्याने संघ पोचतोय 40 या धावसंख्येवरती. फक्त आणि फक्त 9 धावांची गरज आहे. 8 चेंडूमध्ये 9 धावा. उलटी गिनती चालू झालेली आहे. 8 चेंडू 9 धावांची गरज.
हो इथं परत एकदा भिरकावलेला आहे चेंडूला. बघायचं आहे सनसनी येतोय चौकार. या चौकाराच्या साहाय्याने संघ पोहोचतोय 44 धावा. 60 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 5 धावांची गरज. .44 44 धावा. फक्त आणि फक्त 5 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. तर त्यावेळेला चौकचा जेव्हा सामना असायचा तर पूर्ण गाव रिकामी व्हायचं पाहुण्या संघाच्या माहितीसाठी. तर चौकला जाण्याची कुठलीच आम्हाला सोय नव्हती. इथून थेट चालत सर्व आपली चौकचे जे पाठीराखे असायचे ते उत्तनचा ताबा घ्यायचे. तेव्हा उत्तनला आमच्या 3 ग्राउंड होते. 3 आणि एक पालीला 4 म्हणजे 4 ग्राउंडवरती सामने असायचे. तर कुणाला भूक नाही काय नाही कारण मोठे सामने असायचे. 15 षटकानंतर षटकं झाली 12. 12 नंतर झाली 8. 8 नंतर आता जवळ 6 5 आणि 4 षटकांचे सामने राहिले. आणि हल्ली तर फायनलसुद्धा 1 षटकांचा खेळवला जातोय. नाही 1 षटक भेटलं तर नुसतं टॉसवरती पण करतात. मात्र नाही असं नाही. तुम्हाला मजा बघायची असेल तर आमचं उत्तनचं आणि चौकचं पावसाळी क्रिकेट बघायला या. एकाच वेळेला 20 टुर्नामेंट ऑर्गनायझर केल्या जातात पावसाळीमध्ये. धावसंख्या होते ती म्हणजे 45. 4 धावांची फक्त आणि फक्त गरज आहे. तर तेव्हा तिलक चौक हा फक्त एकच संघ चौक गावातून यायचा. त्यानंतर आता तर चक्क 8 संघ या गावाने दिलेले आहेत क्रिकेटसाठी. मग तो तिलक चौक असू दे, तिलक चौक हे करा, सुपर इंडिया, सीझन बॉईज, हँडसम बॉय, जिगरी बॉईज, जिगर बॉईज, काय काय नावं आहेत, भरपूर नावं आहेत. तिथे RB बॉईज मॅकमिलन यांचा एक संघ आहे. मॅकमिलनला तर आता सर्वजण ओळखू लागले. सुपर बॉईज आहे, अजून शूटर बॉईज आहे, काय भरपूर आहेत. म्हणजे आम्हाला तिथे टुर्नामेंटला संघाची गरज पडत नाही. 8 संघ फक्त या गावातले आहेत. तेव्हा आम्हाला मग तिलक चौक आणि सुपर इंडियाची भरपूर ओळख होती. त्याचा कर्णधार होते सजाव पाटील, सध्याचे चेअरमॅन आहेत मला वाटतं. बॉलर नेम द्यायचा आहे दिगंबर, अरे सॉरी नंदू. त्यासाठी मी अगोदरच बोललेलो 12वे खेळाडू यायचा आहे. नंदू गोलंदाज येत आहेत. तीन धावांची गरज आहे. तुषार पाटील आपल्यामध्ये परत एकदा स्कोरर आपले हजर होत आहेत. त्यांचं स्वागत दुपारच्या सत्रामध्ये. तुषार जेवण कसं होतं? जेवणाची तारीफ नाही केली ते मेंढराय वाट बघतोय की जेवणाची एकाने देखील तारीफ केली नाही. हा भारी होतं जेवण ना, बरोबर ना? थँक्यू. अतिथी देवो भव. संध्याकाळी जेवायचं असेल तर परत थांबा. नितीन हे 15 धावसंख्येवरती नॉट आउट आहे. अतिशय सुंदर खेळी केलेले आहे. पुढचा चेंडू घेऊन नंदू, वेल बॉल. ची गरज असताना प्रदीप उतरत आहेत. 4 चेंडूमध्ये 3 धावा. कंपल्सरी 3 धावा कंपल्सरी आहेत कारण विकेट्स जास्त पडलेले आहेत. 6 गडी बाद झालेले आहेत आणि टिवरीचे फक्त आणि फक्त 5 फलंदाज बाद होते. म्हणजे धावसंख्या ही कंपल्सरी करावीच लागेल. कुठल्याही परिस्थितीत धावा कराव्याच लागतील.
नंदू आपल्या शेवटच्या षटकातील 4 चेंडू बाकी आहेत त्यांचे. 4 चेंडूमध्ये 3 धावांची गरज. वेल बॉल, जबरदस्त चेंडू हाताळलेला आहे. 1 धाव पूर्ण करतात. या एकेरी धावाने संघ पोहोचतोय. सत्तेचाळीस धावसंख्या होती. 47. फक्त आणि फक्त 2 धावांची गरज. 3 चेंडू 2 धावा. ओ गुड शॉट. आणि इथं मला तर 2 धावांची गरज असताना मिसफिल्ड होतोय आणि घोडबंदर संघ जिंकतोय. सरळ जातोय दुसऱ्या फेरीमध्ये. चला यानंतरचा सामना मुर्दा वर्सेस चला तुषार पाटील यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय. चला आम्हाला देखील संधी दिली. मी मेनरॉय जोझफ फर्नांडिस यांचे सुद्धा खूप खूप आभार आहे. मला एका सामन्यासाठी कॉमेंट्रीसाठी बसवलं. तर आपण बघत आहोत चौक मास्टर संघाची उत्कृष्ट स्पर्धा. अतिशय सुंदर ट्रॉफीज आहेत, सुंदर आयोजन आहेत आणि या ऐतिहासिक चौक मैदानावरती ज्यांचा इतिहास मी जवळजवळ 40 वर्षा अगोदरचा वाचला, त्याच्या अगोदर देखील सामने व्हायचे. मात्र आम्हाला सामने खेळण्यासाठी एकच मरण होतं, ते म्हणजे आम्हाला उत्तरेतून प्रवास करून पायी प्रवास करून इथे या मैदानावरती हजर व्हायला लागायचं. पण काय ते दिवस होते, जबरदस्त दिवस होते. पायामध्ये चप्पल नाही, मस्त उन्हातून प्रवास करत 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 आपण चौक डोंगर गाठायचो आणि इथे याच मैदानावरती सामने व्हायचे. पूर्ण गाव एकत्र व्हायचं चौकचं. आज प्रेक्षक जरी कमी असले तर उद्याला रविवारचा दिवस आहे, तर रविवारच्या दिवशी भरपूर प्रेक्षकांना आपण बघणार आहोत या सामन्यासाठी. आपल्याला 4था पास आहे. गॅविन फर्नांडिस तुम्ही स्टेजवरती यायचं आहे. आयोजकाची विनंती आहे. प्रॅक्टिस बंद करायची आहे, गॅविन गोपाळ सांगत आहेत. चला आदेश कुठे आलाय? मुर्दा संघ फिल्डिंग करून घ्यायचे आहे, फिल्डिंग लावायचे आहे. आदेश कृपया यायचा आहे. मी सुद्धा जेवून घेतो. आगरी समाज मंडळाचे सचिव प्रदीप घरत गोडबंदर कृपया आमच्या स्टेजवर यायचं आहे. प्रदीप घरत, आगरी कोळी समाज सेवा मंडळाचे सचिव प्रदीप घरत यांनी आमच्या समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. तसेच उपसचिव हेमंत म्हात्रे यांनी सुद्धा आमच्या समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. तरी आम्हाला नेहमी मदत करणारे गॅविन फर्नांडिस आणि जॉन्सन फर्नांडिस यांनी सुद्धा आमच्या समालोचन कक्षामध्ये यायचं आहे.
कृपया प्रॅक्टिस थांबवायची आहे. गॅविन अंकल, मैदानामध्ये फिल्डर येत आहेत. सन्माननीय गेविनजी फर्नांडिस आणि जॉन्सनजी फर्नांडिस यांना विनंती करतोय की आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे.